नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रेडीमेड आरीवर्कच्या ब्लाऊजवर किती प्रॉब्लेम फेस करावे लागतात या संबंधित मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्याचं सोल्युशन कसं आहे तेही तुम्हाला इथे व्यवस्थित दाखवत आहे. तर बघा, याचा गळा किती आहे? 8.5. ब्लाऊजचा गळा आहे 9, 9.5चा गळा आहे आणि याच्यामध्ये ब्लाऊज कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा. तर बघा, इथे एकदम एवढी जागा सुटलेली आहे आणि अस्तरचा जो कपडा आहे त्याचा गळा छोटा आहे आणि पिसाचा गळा मोठा आहे. वरतीही गळा एवढा एक्स्ट्रा सुटत आहे. जर एकदम बरोबर ब्लाऊज घ्यायचा असेल आणि कस्टमरला त्यांच्या चॉईसनुसार जर गळा पाहिजे असेल तर रेडीमेड वर्क जे आहे त्यांनी न घेता डायरेक्ट कोणाकडून तरी करून घेणं खूप चांगलं बेटर राहतं. तर बघा, या पद्धतीने इथेही गळा मोठा आहे आणि खालच्या साईडलाही अशा पद्धतीचे स्टोन आलेले आहेत. आता हे जे स्टोन किंवा वर्क आहे याच्यासाठी कस्टमर शॉपमध्ये जाऊन साडी विकत घेताना जास्त पैसे पे करतात, कारण त्यांना रेडीमेड वर्क मिळालेला असतो. त्यांना कमी पैशामध्ये वर्क मिळतो आणि छान दिसतं असं त्यांना वाटतं. पण तसं न होता काय होतं की रेडीमेड जे आहे याच्यामध्ये गळे कधी लहान असतात तर कधी मोठे असतात. तर बघा, याच्यासाठी आपण काय करणार आहोत, आता इथे या पद्धतीचे जे त्यांनी पैसे देऊन वर्क घेतलेला आहे, आपण पैसे घेऊन ते वर्क काढणार आहोत. म्हणजे आपण हे काढण्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस घेतो यांच्याकडून, ज्या रेग्युलर शिलाईमध्ये हे ब्लाऊज शिवायचं नसतं किंवा मी शिवत नाही, त्यासाठी हे काढण्यासाठी मी एक्स्ट्रा चार्ज घेतलेला आहे. तर बघा, हे वर्क जे आहे ते मी काढून टाकलेलं आहे, जे की मला शिलाईमध्ये आडवं येत आहे किंवा मध्येच प्रॉब्लेम करतं. त्यामुळे मग मी हा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे. तर इथे झाला हा पाठीचा भाग आहे. स्लीव्जचा भागही याचप्रमाणे खूप क्रिटिकल आहे. स्लीव्ज फुल भरलेल्या आहेत आणि कस्टमरच्या स्लीव्ज आहेत 8 ते 9 इंचाच्या आणि इथे खूप मोठ्या स्लीव्ज घ्याव्या लागलेल्या आहेत. तर बघा, इथे आपण एक टिप टाकून घेणार आहोत. आता कमरेला आपण एक टिप टाकून घेऊयात. इथे अगोदर ब्लाऊजचं आणि अस्तरचं दोन्हीचंही आपण सेंटर काढून घेऊयात आणि सेंटर काढल्यानंतर या पद्धतीने अर्धा पाव इंच जो गळा आहे आपण कमी करून घेणार आहोत. म्हणजे गळा जो आहे तो आपला व्यवस्थित येईल या हिशोबाने कमी करून मी घेतलेला आहे. त्यानंतर बघा, हा सेंटरवरती पाठीचा गळा ठेवलेला आहे, म्हणजे पाठीचा भाग व्यवस्थित ठेवलेला आहे, जो की गळाही सेंटरवरती व्यवस्थित येईल आणि पाठीचा भागही सेंटरवरती व्यवस्थित येईल, कारण कमी जास्त होणार नाही. त्यासाठी आपण या ठिकाणी लावून घेतलेला आहे आणि 3च्या पॉईंटने मशीनवरती आपण इथे टिप टाकून घेत आहोत. या पद्धतीने 3च्या पॉईंटने मी टिप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा, गळ्याचं जे मार्किंग होतं त्याला बरोबर इथे मार्किंग आहे. मार्किंगच्या हिशोबाने मी इथे पाव